नमो बुद्धाय, जय भीम। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब व तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बिहार येथे महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी जे महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, संपूर्ण जगभरामधून महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन हे ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावे याकरता सर्व जगातून बौद्ध भिक्खू, भारतातील बौद्ध भिक्खू व सर्व धम्म बांधव या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। गेल्या कित्येक दिवसापासून हे आंदोलन सुरू असून हे आंदोलन या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चिघळण्याचा आणि दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकर व भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी आदेश दिला। संपूर्ण भारतभर पाठिंबा म्हणून 12 मार्च रोजी कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून भारत सरकारला निवेदन देण्यात यावे, त्याकरिता भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा यांच्या वतीनं खामगाव येथे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय के शोका गुरुजी व तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय देवाभाऊ हिवराडे यांच्या नेतृत्वामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री भारत सरकार व राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले। सुरुवातीला बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नगर परिषद येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर समता सैनिक दलाची सलामी सुद्धा झाली। त्यानंतर पूज्य भंते राजज्योती यांनी सर्वांना शील दिले व त्यानंतर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली। रॅलीमध्ये भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तसेच सर्व तालुक्याचे पदाधिकारी, सर्व समता सैनिक दलाचे पदाधिकारी या रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित होते। रॅलीनंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या समोर सभेमध्ये रूपांतर झाले व सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मान्यवरांची मार्गदर्शन झाली। जे महाबोधी बुद्धविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात असून हे मुक्त करण्यात यावं, त्याला कारण ज्या ज्या धर्माची धार्मिक स्थळे ही त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत आणि ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांना संबोधी प्राप्त झाली आणि त्या तथागत भगवान बुद्धाचं जे महाबोधी बुद्धविहार आहे हे अजून सुद्धा त्या 1949च्या कायद्यानुसार ते ब्राह्मणाच्या ताब्यात आहे। तर संपूर्ण जे धार्मिक स्थळ आहेत इतर धर्मीयाचे ते ज्या पद्धतीनं त्यांच्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत त्याच पद्धतीनं बौद्धांचं सुद्धा हे श्रद्धास्थान आहे आणि ते जागतिक बौद्धांचं श्रद्धास्थान असून ते बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याकरिता संपूर्ण भारतभर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कलेक्टरच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले। बघूया सविस्तरपणे। महाबोधी महाविहार जे भरपूर वर्षापासून आज बाबासाहेब आम्हाला दक्षिण दिली, आम्ही बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्यानंतरही आमची धरोहर आमच्या ताब्यामध्ये नाही आहे। आज आमची धरोहर आमच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। ॲक्ट आहे की बनलेला काळा कायदा 1949चा VDR त्याला रद्द करावं आणि रद्द करून त्याच्यामध्ये बौद्ध लोकांना टाकावं आणि समितीमध्ये बौद्ध लोकांना टाकून ते संपूर्ण बौद्धांच्या हाती द्या आणि आमची मागणी। त्याच्यामुळे बौद्धांची सगळे आहे जे धरोहर आहे, बौद्धांची धरोहर बौद्धांच्या हाती येत आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे ब्राह्मण मिसळ करत आहे, मनुवादी मिसळ करत आहे बौद्ध धर्मामध्ये, बाहेर देशामध्ये जाऊन सांगतात की आम्ही बौद्ध आहोत, पण तरी देखील आज देशामध्ये राहून बुद्धाच्या धर्मामध्ये कुठेतरी मिसळ करण्याचा प्रयत्न करतात। आज कुठेतरी ते थांबलं पाहिजे यासाठी देखील हा महत्त्वाचा भाग आहे।
की महाबोधी महाविहार जेव्हा आमच्या ताब्यात येणार ते कदाचित होऊ शकते की ते मिसळ करून थांबू शकतात किंवा त्यांच्यावर तंज लागणार ते थांबतील, बरोबर आहे. पण आपण जागतच नाही आहे आणि हा बौद्ध समाज एकत्र येतच नाही आहे. आज श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून खूप मोठी हाक आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्धांवर बाळासाहेबांनीच एक खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवलं की आज श्रद्धे बाळासाहेबांशिवाय समाजही एकत्र येऊ शकत नाही आणि समाज एकत्र येऊन महाबोधी महाविहार एकत्र होऊ शकत नाही, मिळू शकत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसून येते की ब्रिटनकालीन असलेला जो कायदा होता 1949 त्या अंतर्गत तथागत भगवान बुद्धाचं जे महाबोधी महाविहार आहे ते या ब्राह्मण समाजाच्या हाती आहे आणि या मनोवादी समाजाने या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की बौद्ध समाजाचे जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांचा सुद्धा प्रवेश नाकारलेला आहे. आपल्याला दिसून येते अनेक प्रकारचे जाती धर्म आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, जैन आहेत, शीख आहेत, ईसाई आहेत आणि प्रत्येक समाजाजवळ त्यांची असलेली विरासत, त्यांचे असलेले मंदिर मस्जिद हे ताब्यात आहे. परंतु हे जागतिक कीर्तीचं असलेलं महाबोधी महाविहार संपूर्ण जगाला माहीत आहे की हे तथागत भगवान बुद्धाचं आहे, बौद्ध समाजाचा आहे. परंतु एवढं मोठं स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्ष झालेलं आहे तरी सुद्धा आपलं विहार आपल्या ताब्यात देऊन नाही राहिले. फार मोठी शोकांतिका आहे. समाजावर अन्याय आहे. समाजाला छोट्या छोट्या गोष्टीसाठीच नव्हे तर या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागते. हा एवढा एक अस्मितेचा विषय आहे. बौद्ध समाजाचा बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलाच गेलं पाहिजे. आपली रास्त मागणी आहे. आपण त्यांची कोणती तरी विरासत आहे ते मागत नाही आहे. आपलीच असलेली आपलीच विरासत आपल्या ताब्यात देण्यात यावी त्याकरिता माननीय SDO साहेब यांच्याकडे आज निवेदन देण्यात आलेलं आहे. जय बौद्ध काय महाबोधी महाविहार जे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे ते मुक्त करण्यात यावे, बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्यात यावे हेच आमचं प्रमुख आहे. आणि जो 1949चा अन्यायकारी कायदा तयार झालेला आहे तो कायदा रद्द करण्यात यावा हे आमचं प्रमुख. महाबोधी महाविहार हे बौद्धांचं श्रद्धास्थान आहे. सर्व जगाला माहीत आहे. जेव्हा जेव्हा आपल्या देशातले पंतप्रधान राष्ट्रपती जे लोक विदेशात जातात त्या ठिकाणी बौद्धाचा देश म्हणून या ठिकाणी गुणगौरव केला जाते हे सगळ्यांना माहीत आहे. पण अशी अवस्था असताना सुद्धा या ठिकाणी या मनोवादी लोकांनी तथागत भगवान बुद्धाचा जो जागतिक कीर्तीचा धम्म आहे, अखिल मानव जातीचा कल्याणकारी धम्म आहे, माणसाला माणसासारखं जीवन जगण्याचा एक मूलमार्ग दाखवतो तो तथागत भगवान बुद्धाच्या धम्मावर आज त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आपल्याला असं दिसून येते की स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर इंग्रज या देशात होते आणि त्या काळात 1949 मध्ये एक बीटी कायदा बनला होता आणि त्या बीटी कायदा बनल्यानंतर त्या ठिकाणी त्या असलेल्या ब्राह्मण लोकांचं त्या विहार समितीत अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसते. जवळजवळ 75-76 वर्ष झालेले आहेत. अनेक वर्षापासून आपला बौद्ध लोकांचा संघर्ष आहे. आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या या समाजाला संघर्ष करावा लागतो. बाबासाहेबांचं नाव जरी द्यायचं असेल तरी सुद्धा संघर्ष करावा लागते, त्यासाठी मरावं लागते, त्यासाठी झिजावं लागते आणि अशा प्रकारे अनेक वर्षापासून चालू असलेला महाबोधी महाविहार बौद्ध गया येथील हा असलेला संघर्ष सुद्धा चालू आहे. या असलेल्या या आंदोलनातून सरकारला एक इशारा दिला जात आहे की लवकरात लवकर जर का तुम्ही हा बीटी कायदा 1949 निरस्त केला नाही तर याच्याही पेक्षा येणाऱ्या काळात तीव्र हा आंदोलन होणार आहे. आपल्याला असं दिसून येते 1949 मध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली आणि त्यानंतर जुने असलेले सर्व कायदे निरस्त झाले. परंतु आपल्याला असं दिसून येते की त्या असलेल्या मनोवादी लोकांच्या हाती सत्ता गेल्यामुळे तो 1949चा बीटी कायदा त्यांनी रद्द केला नाही. नाहीतर आज ते विहार बौद्धांच्या ताब्यात असतं. आपल्याला असं दिसून येते की या देशात अनेक जाती धर्मातले समाज लोक आहेत आणि अनेक जाती धर्मातल्या लोकांचे असलेले विहार मस्जिद त्यांचे असलेले जे काही